महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आजचा हा व्हिडिओ युडायस प्लस या पोर्टलवरील टीचर मॉड्यूल मधील न्यू अपडेट बाबत आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडायस प्लस या पोर्टलवर टीचर मॉड्यूल मध्ये मॅप हा एक नवीन टॅब देण्यात आलेला आहे। या ठिकाणी हा अपडेट कसा करावा या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये युडायस प्लस या पोर्टलवर टीचर मॉड्यूल मध्ये मॅप हा एक नवीन टॅब देण्यात आलेला आहे। आपल्या विद्यालयातील जे काही प्रिन्सिपल आहेत किंवा हेड ऑफ स्कूल या ठिकाणी असिस्टंट असतील यांची मॅपिंग हे आपल्याला पोर्टलशी करायची आहे। मग पोर्टलला मॅपिंग कशा पद्धतीने करावं हे आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। आता आपणास आपल्या लॅपटॉप अथवा मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला ओपन करून त्या ठिकाणी युडायस प्लस ही वेब सर्च करायची आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबला क्लिक करून टीचर मॉड्यूल या ठिकाणी लॉग इन वर क्लिक करायचं आहे। बघा, मॅपिंगचं काम हे टीचर मॉड्यूल मध्ये करायचं असल्यामुळे त्या ठिकाणी टीचर मॉड्यूलला आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। पासवर्ड आणि युजर नेम टाकून त्याखाली जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा एंटर करायचा आणि त्याखाली असलेला लॉग इन या टॅबला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या समोर नव्या स्वरूपामध्ये टीचर मॉड्यूलचा हा डॅशबोर्ड अपडेट केलेला दिसून येईल। या ठिकाणी पहिला टॅब जो आहे टीचिंग नॉन टीचिंग DCF टू फिल द डाटा या टॅब मध्ये जाऊन आपल्याला मॅपिंगचं काम करायचं आहे। दुसरा टॅब जो आहे ब्लॉक डिस्ट्रिक्ट MIS डिटेल्स म्हणजे ब्लॉक लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला जे काही आपले अधिकारी आहेत त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव आपल्याला या टॅब मध्ये दिसेल। आणि प्रिव्हियस डाटा स्नॅपशॉट या ठिकाणी या तिसऱ्या टॅब मध्ये आपल्याला मागील वर्षीचा जो डाटा आहे हा या ठिकाणाहून आपण पाहू शकता अथवा डाउनलोड करू शकता। आता या ठिकाणी पहिला जो टॅब आहे टीचिंग नॉन टीचिंग DCF टू फिल द डाटा या टॅबवर आपल्याला प्रथमतः गो या टॅबवर क्लिक करून त्या डॅशबोर्डवर जायचं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड आलेला आहे। या ठिकाणी हेड ऑफ द स्कूल HOS डिटेल्स नॉट अवेलेबल म्हणून आलेलं दिसेल। त्यानंतर असिस्टंट हेड ऑफ स्कूल डिटेल्स इथे देखील नॉट अवेलेबल म्हणून आलेलं दिसेल, कारण अजून आपण आपल्या शाळेतील जे काही मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक अथवा असिस्टंट पर्यवेक्षक असतील याचं मॅपिंग केलेलं नाही, म्हणून आपल्याला या पद्धतीने हे दिसणार आहे। मग आपल्या शाळेतील मुख्याध्यापक अथवा पर्यवेक्षक अथवा उपमुख्याध्यापक असतील यांना मॅप कशा पद्धतीने करायचं, थोडक्यात या पोर्टलला त्यांची नावं ही जोडायची कशी, मॅपिंग कसं करायचं हे आपण आता पुढील प्रमाणे पाहूया। या ठिकाणी मॅप हा टॅब आपल्याला दिसतो, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर मॅप हेड ऑफ द स्कूल, आता या ठिकाणी मॅपिंग न केल्यामुळे या ठिकाणी नेम, डेसिग्नेशन्स, मोबाईल, ईमेल, नॅशनल टीचर कोड हे पूर्ण आपल्याला नील दिसेल, ब्लँक दिसेल, कारण या ठिकाणी मॅपिंग झालेलं नसल्यामुळे। मग मॅपिंग कसं करायचं यासाठी या ठिकाणी हा एक टॅब आपल्याला दिसतो विथ इन द स्कूल, म्हणजे आपल्या शाळेतील जे कोणी मुख्याध्यापक असतील त्यांची नावं या पोर्टलला असतील तर विथ इन द स्कूल या टॅब मध्ये जाऊन आपण या ठिकाणी मॅपिंग करून घ्यायचं आहे। फ्रॉम अदर स्कूल म्हणजेच दुसऱ्या शाळेतले कोणी आपल्याकडे आलेले असतील आणि त्यांचं या पोर्टलला नाव नसेल, अशा वेळेस त्या शिक्षकांना या ठिकाणाहून आपल्याला इम्पोर्ट करून या ठिकाणी त्या शिक्षकांचं मॅपिंग करून घ्यायचं आहे। थोडक्यात त्या मुख्याध्यापकांचं आपल्या स्कूलला मॅपिंग करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर फ्रॉम ब्लॉक लेवल म्हणजे ब्लॉक लेवलचं कोणी अधिकाऱ्यांचं नियंत्रण त्या शाळेवर असेल तर अशा वेळेस या ठिकाणाहून आपण त्याला मॅपिंग करून घ्यायचं आहे। बहुतेक विथ इन द स्कूल या पहिल्या टॅबमध्येच जे काही मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापक असतील यांची नावं हे आपण मॅप करत आहोत। या ठिकाणी कशा पद्धतीने करावं या ठिकाणी पाहूया। हेड ऑफ द स्कूल या टॅबला खाली बघा, सिलेक्ट या टॅबला जर मी क्लिक केलं तर आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची नावं आपल्याला या ठिकाणी दिसतात। त्यामध्ये प्रिन्सिपलचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसेल। प्रिन्सिपलच्या नावाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर
त्याखाली असलेला अपडेट हा टॅब तुम्हाला दिसतो, या अपडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा आपल्याला विचारलं जाईल डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल्स, आणि कन्फर्म या टॅबला आपण क्लिक करूया। बघा कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर आपण HOS डिटेल्स, हेड ऑफ स्कूल डिटेल्स हे आधी नील होतं, पूर्ण ब्लँक होतं, पण मॅपिंग केल्यामुळे आता आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचं नाव, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ID आणि त्यांचा टीचर कोड या ठिकाणी आपल्याला आलेला दिसेल। हे झालं हेड ऑफ स्कूल प्रिन्सिपलच्या बाबतीत। जर उपमुख्याध्यापक अथवा विद्यालयाला पर्यवेक्षक असतील तर अशा पद्धतीने त्यांचं असिस्टंट हेड डिटेल्स या ठिकाणी जाऊन जे काही मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक अथवा पर्यवेक्षक असतील त्यांचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा अपडेट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। पुन्हा एकदा कन्फर्म विचारलं जाईल, कन्फर्मवर क्लिक करा। कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा या डाव्या साईडला पाहू शकतो असिस्टंट जे डिटेल्स होते या ठिकाणी ब्लँक होते, आता त्यांची सुद्धा नावं आपल्याला या ठिकाणी डिटेल्समध्ये आलेले दिसतील। थोडक्यात विद्यालयाच्या आपल्या त्या पोर्टलला आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, व्हाईस प्रिन्सिपल असतील यांची नावं ही या पद्धतीने आता मॅपिंग करण्याचं काम आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। पुन्हा एकदा मी स्कूल डॅशबोर्डवर जर गेलो तर या ठिकाणी मला जे नील दिसत होतं, आधी पूर्ण ब्लँक दिसत होतं, नॉट अवेलेबल दिसत होतं, तर आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं हेड ऑफ द स्कूल आणि त्या ठिकाणी त्याखाली असलेलं असिस्टंट जे काही माहिती आहे ही या ठिकाणी आपल्याला आलेली दिसेल। थोडक्यात यांची जी काही नावं आहेत ही या पोर्टलला UDAS प्लस मधील टीचर मॉड्यूलमध्ये मॅपिंग करण्याचं काम आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। सो अशा पद्धतीने प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील विद्यालयातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक अथवा व्हाईस प्रिन्सिपल जे काही आहेत यांना मॅपिंग करण्याचं काम याप्रमाणे करू शकता। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।